आदरणीय अजितदादा पवार साहेबांना विनंती करेल. टाळ्यांचा गजर दादांचं स्वागत करायचंय. अजितदादा पवार साहेब आगे बढ़ो. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय साहेब, प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंतराव पाटील, दिलीपराव वळसे पाटील, मदनजी बाफना, शेका पक्षाचे आमदार, आमचे विधिमंडळातील सहकारी बाळाराम पाटील, प्रदीप गारटकर, सचिन साठे, काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष संजोग वाघिरे, विलास लांडे, अण्णा बनसोडे, नाना काटे, मंगलदास बांदल, जयदराव गायकवाड, चेतन तुपे, वैशालीताई काळभोर, घनश्याम शेलार, शेतकरी कामगार पक्षाचे शहराचे अध्यक्ष नितीन बनसोडे, हरीश मोरे, सिद्दीकी भाई, बापू वेगळे, भाऊसाहेब भोईर, अर्चनाताई घारे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, विशाल वाकडकर, योगेश गवळी, हनुमंतराव गावडे, दत्ता साने, वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, फजल शेख, जगदीश शेट्टी, योगेश बहल, शमीनताई पठाण, नाना लोंढे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवतकर, बाबूराव चांदेरे, सर्व विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, RPI, कवाडे गट आणि मित्रपक्षांचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, 1985 साली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातनं आदरणीय पवार साहेबांनी ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. जबरदस्त लाट आलेली होती. इंदिराजींची हत्या झालेली होती. मिस्टर क्लीन म्हणून राजीव गांधींची प्रतिमा होती आणि खूप मोठं संपूर्ण देशामध्ये सगळा देश काँग्रेसमय झालेला होता. भारतीय जनता पक्ष आता जो सत्तेवर आहे त्यांच्या फक्त 2 जागा आलेल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये 85च्या 85 जागा काँग्रेसच्या आलेल्या होत्या. परंतु त्या काळात देशात नंबर 1च्या मतांनी राजीव गांधी आले आणि नंबर 2च्या मतांनी आदरणीय पवार साहेब आले. म्हणजे हा करिश्मा. पवार साहेब समाजवादी काँग्रेस पार्टीचे होते, तरी देखील जनतेने खूप प्रेम केलं, खूप मोठी ताकद दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर घडली. पवार साहेब दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राहुल गांधींच्या समवेत औरंगाबादला SI समाजवादी काँग्रेस I मध्ये विलीन केली आणि त्याच्यानंतर पवार साहेब पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले. हा सगळा काळ आपल्याला माहिती आहे. मगाशी बोलत असताना सांगितलं, ह्या शहराचा कायापालट स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील, त्याच्यामध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे असतील. मी ज्यावेळेस 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघातनं राजीव गांधींनी, पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली, पाटी कोरी होती, कुणाच्या ओळखी नव्हत्या. आत्ता साहेबांचं दर्शन घेतलं, तिथं श्याम वालेकर, राज चेंबर, तिथं मी उमेदवार म्हणून आलो. असं का भाषण श्याम वालेकरनी केलं, मी तर निम्मा गारच पडलो. म्हणला इथं कस काय आला, मोरे साहेबांना आणलं नाही, एकटाच आला. आणि ते आमचे तिरुमणीच ना, तिरुमणी, ते त्यावेळेस अध्यक्ष होते आपल्या काँग्रेस पक्षाचे. मी आपला दुसऱ्या दिवशी गेलो, रामकृष्ण मोरे साहेबांना नमस्कार केला. म्हणलं साहेब चला, त्याच्याशिवाय हे नगरसेवक काय ऐकायला तयार नाही. पण मनात आलं होतं पुढा असा इंगा दाखवतो की सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे. आणि ते 91ची निवडणूक सगळ्याला बाबा रे, काका रे, मामा रे, ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, मारा शिक्का, सगळं काही केलं. शमीमताई पठाण वगैरे सगळ्या जणी त्यावेळेस काम करायच्या. जीवापाड महिलांनी काम केलं, तरुणांनी काम केलं. विलास असेल, संजोग असेल, आजमभाई असतील, इवन लक्ष्मण असेल, हे सगळेजण तरुण कार्यकर्ते म्हणून त्या काळामध्ये आपण त्यांना ताकद देण्याचं काम केलं. ठीक आहे, राजकीय घडामोडीनंतरच्या काळामध्ये घडल्या, काही बरंच पाणी वाहून गेलं.
आणि त्याच्यातनं आत्ताची परिस्थिती निर्माण झाली. देशामध्ये आज 125 कोटी जनतेमध्ये जवळपास उद्याच्या काही वर्षात जगात सगळ्यात तरुणांचा सहभाग असणारा, तरुणांची संख्या असणारा जर देश कोणता, तर तो तुमचा माझा भारत देश राहणार आहे. आणि त्याच्यामुळे तरुणांचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही अपेक्षा आहेत, तरुणींची काही स्वप्न आहेत. अच्छे दिनचे स्वप्नाचा कसा भ्रमनिरास होतो आणि कसं लोकांना फसवलं जातं हे गेले 5 वर्ष आपण सगळ्यांनी अनुभवलं. त्याचा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणूस त्या ठिकाणी त्याची किंमत मोजतोय. मित्रांनो, आज माझी कष्टकऱ्यांची नगरी, माझी कामगारांची नगरी, अनेक छोटी छोटी गावं एकत्र येऊन झालेली आपली महानगरपालिका, त्यावेळेस सगळेजण कामाला माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये यायचे, मुक्कामाला मात्र पुण्यामध्ये जायचे. कुठंतरी मनात यायचं की बाबा त्या कामगारांनी आपल्या शहरामध्ये राहावं, एवढं सुंदर शहर सगळ्यांच्या मदतीनं आपल्याला त्या ठिकाणी करता येईल का, त्याच्यात सरकारची मदत घेता येईल का. राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या तिथं दिल्लीमध्ये असणारं त्यांचं वजन, त्याच्यातनं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं करोडो रुपयाचा पैसा आणता येईल का. आणि हा सगळा प्रयत्न करत असताना सगळ्या माझ्या नगरसेवकांनी साथ दिली, माझ्या नगरसेविकांनी साथ दिली, माझ्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, ह्या शहरांनी साथ दिली. हा मागचा अपवाद वगळता कधी आम्हाला मागं फिरून पाहायला लावलं नाही, हे मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. अशा प्रकारचं हे शहर अनेक जण कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं इथं आली, काही जण पोटाची खळगी भरायला आली, काही जण माझ्या हिंजवडीमध्ये नोकरीच्या निमित्तानं आली. चित्र बदलत गेलं. उड्डाणपूल, डबल फ्लायओव्हर, सबवे, मोठे मोठे रस्ते. मला आठवतंय जुन्या पुणे मुंबई आपला रस्ता होता, आमदार माऊली लांडगेंचं घर रस्त्याच्या कडेला होतं. आपण ते काढलं. अनेक म्हणले की दादा हे अडचणीचं ठरेल, आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल. म्हणलं आपण कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही, आपण त्यांना मदत करायची. आणि त्या पद्धतीची मदत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी, दिलीपराव असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, जयंतराव 9 वर्ष अर्थमंत्री होते, तेही मदत करायचे, स्वर्गीय आर पाटील मदत करायचे, काँग्रेस पक्षाचे सगळे सहकारी मदत करायचे. आणि या पद्धतीनं शहराचा चेहरामोहरा बदलला. मित्रांनो, आज मला एका गोष्टीची आठवण येते, मी त्याचा साक्षीदार आहे. हिंजवडीला आता IT पार्क आहे, तिथं नानासाहेब नवल्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं पवार साहेबांना बोलवलं. साहेब मुख्यमंत्री होते, साहेबांनी नजर टाकली, साहेबांनी भूमिपूजन केलं. नानांना म्हणले कारखाना इथं नाही उभा करायचा, इथं आपल्याला IT पार्क उभा करायचा. अशा पद्धतीनं साहेबांनी तिथं सांगितलं. विचार करा, तिथं जर साखर कारखाना उभा राहिला असता तर माझं वाकड, माझा पिंपळे निलक, माझं पिंपळे सौदागर, सगळी कारखान्याची राख आली असती का नसती. कुणी आता त्या भागाला विचारलं असतं, सगळे म्हणले असते अरे तिथं कशाला जातं, तिथं राख येते सगळी, तिथं मळीचा वास येतोय, कारण पश्चिमेचं वारं सगळं इकडे येतं. साधं गणित आहे. आम्ही पण ग्रामीण भागामध्ये जयंतराव पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण, इव्हन आता आमच्या जयंत पाटील, भाई जयंत पाटलांनी पण कारखाना काढलाय. कोकणात असले तरी कारखान्यामध्ये आता उतरले. अशा पद्धतीनं सगळ्यांना त्याची गोडी लागली. पण एखाद्या नेत्याची दूरची दृष्टी असल्यानंतर काय घडू शकतं, विजन कसं असायला पाहिजे, उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे असतात. आणि तो निर्णय झाला म्हणून देशातलं उत्तम IT पार्क त्या ठिकाणी निर्माण झालेलं. तिथं अनेक माझे तरुण तरुणी नोकरी करतात, व्यवसाय करतात. शहर आता खूप बदललंय आणि त्याच्यामुळं आपले प्रश्न लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं मांडले गेले पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रश्न सोडवतात. शिरूरचा लोकसभा मतदारसंघ, आम्हाला खंत आहे की या जिल्ह्यामध्ये 10 वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयाचा पैसा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आणला. परंतु हा पैसा आणला असताना देखील दुर्दैवाने ती जागा गेल्या 3 टर्मला आम्हाला मिळाली नाही.
इथं मंगलदास बांधल आहे, इथं विलास लांडे, अनेक जण इच्छुक होते. परंतु साहेबांनी सगळा विचार केला. साहेब विचार करत असताना कुठंतरी मंगलदास बांधल किंवा विलास लांडे कमी होते अशातला भाग नाही. जागा एक असते, मागणारे अनेक असतात. आणि त्याच्यामुळं डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे. एक चांगला तरुण MBBS झालेला हा आपला सहकारी. माझ्या भोसरी विधानसभा मतदारसंघातले अनेक कार्यकर्ते इथे आले. माझी हात जोडून विनंती आहे, काय वाटेल ते करा, परंतु भोसरी मधनं आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातनं यावेळेस डॉक्टर कोल्ह्यांना लोकसभेमध्ये पाठवायचंच अशा प्रकारचा संकल्प केला. छत्रपती संभाजी राजांचा इतिहास खऱ्या अर्थाने कसा होता हे उभ्या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हे करतात. हे लोकांना अलीकडच्या काळामध्ये कळायला लागले. शेवटी उत्तम पद्धतीनं काम करणारे, तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे माझ्या बारामतीमध्ये सुप्रिया आहे, माझ्या शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, इथं पार्थ आहे, खाली सुनील तटकरे आहेत. इकडं आता पुणे शहरामध्ये देखील लवकरच उमेदवारी जाहीर होईल. तिथं आमचा जो काँग्रेसचा उमेदवार असेल तो उमेदवार निवडून आणण्याच्या करता आमचा चेतन तुपे असेल किंवा माझे शहरामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील ते जीवाचं रान करतील, त्याबद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही. यावेळेस मला शेतकरी कामगार पक्षाचं विशेष अभिनंदन करायचंय. विनाअट कुठली लोकसभेची जागा न मागता, म्हणले माग काय झालं झालं गेलं, गंगेला मिळालं. परंतु खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये आदरणीय पवार साहेबांची, दिल्लीमध्ये राहुल गांधींची आणि अनेक सगळे नेते एकत्र आलेले, त्या सगळ्यांची ताकद वाढवण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे हे उमेदवार निवडून देण्याचं काम करणार. आज उरणमध्ये, पनवेलमध्ये, कर्जत खालापूरमध्ये मी स्वतः पाहिलंय शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. रायगडमध्ये माझे जयंतराव पाटील असतील, बाळाराम पाटील असतील, विवेक पाटील असतील, धैर्यशील पाटील असतील, आमचे प्रीतम म्हात्रे असतील, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. सगळ्यांनी मिळून तिथं एक चांगल्या पद्धतीनं तिथली ताकद ही त्या ठिकाणी टिकवलेली आहे. आणि अशा पद्धतीनं समविचारी लोकांना एकत्र आणून एक महाराष्ट्रामध्ये 48 जागांमध्ये जास्तीत जास्त कशा उमेदवार निवडून जातील याबद्दलचा प्रयत्न चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण करतोय. आपल्याला अजून 40 दिवस हातामध्ये. मागच्या वेळेस राहुल नार्वेकरच्या प्रचाराच्या वेळेस फार कमी काळ मिळाला, त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं. परंतु आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर पासून सुरुवात करायची, ती चंद्रपूर पर्यंत आपल्याला जायचंय. आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेबांचं देश पातळीवर जे सरकार आलं, प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली ती खरी ठरली नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं. आज महागाई वाढली, आज कामगार उद्ध्वस्त झाला, आज तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, बेकारी प्रचंड वाढलेली आहे. देशाच्या इतिहासामध्ये नव्हती इतकी बेकारी आज वाढलेली आहे. त्याचं उत्तर नरेंद्र मोदी साहेब किंवा त्यांचं सरकार देऊ शकत नाहीये. आज माणूस माणसात राहिला नाही, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे. कुणी काय खावं, कुणी काय घालावं, कुणी काय करावं हे देखील आज सरकारमधली लोक सांगतायत. हे कधी घडलं नव्हतं. आम्ही ग्रामीण भागामध्ये देखील काम करतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नव्हत्या, त्या आत्महत्या झालेल्या आहेत. नोटाबंदीमुळे प्रत्येकाचा धंदा बुडलाय. लोकांचे आज काय बघ, पिंपरी चिंचवड मध्ये फ्लॅट खपले जात आहेत का? काय परिस्थिती आहे? पिंपरी चिंचवड मध्ये सांगितलं, शास्ती कराच्या बद्दल सांगितलं, रिंग रोडच्या बद्दल सांगितलं, अनधिकृत बांधकामाच्या बद्दल सांगितलं, काहीही केलं नाही. प्रत्येक वेळेस निवडणूक जवळ आल्यानंतर काहीतरी बागुलबुवा उभा करायचा आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो, अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची आणि त्याच्यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची. हे राजकारण चाललेलं आहे. कितीतरी बाबी सांगण्यासारख्या आहे. राफेलचं 540 कोटी रुपयाचं विमान 1600 कोटी रुपयाला का घेतलं सांगत नाही, उत्तर देत नाही. चौकीदार चोर आहे का म्हणायला लागले, लोकांना का पटायला लागलंय, उत्तर का देत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये राफेलची कागदपत्र चोरीला जातात. संरक्षण विभागाची जर कागदपत्र चोरीला गेली
तर काय घडणार आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. परवा मी वाचलं हायकोर्टामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची मॅटर कागदपत्र घाळ झाली. अरे आम्ही 15 वर्ष सरकारमध्ये होतो, अशी कुठं कागदपत्र घाळ होत नाही. परंतु ज्यावेळेस उत्तर देण्याची तयारी यांच्यासारख्या राज्यकर्त्यांची नसते त्यावेळेस अशा प्रकारच्या पळवाटा काढण्याचं काम ही मंडळी त्या ठिकाणी करत असतात. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती आज त्या ठिकाणी झाली. मला आता चिठ्ठी आली, फोर्स मोटार कंपनीमध्ये अकोटे येथे सुमारे 14 परमनंट कामगारांना कायमस्वरूपी कंपनीने व कोर्टाने डिसमिस केले. परंतु आदरणीय पवार साहेबांनी लक्ष घातल्यानंतर 11 कामगारांना सुमारे 14 वर्षानंतर कामावर त्या ठिकाणी घेण्यात आलं. नेता असा असावा लागतो. अशा पद्धतीनं कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करावं लागतं. साहेबांची दृष्टी नसती ना. पिंपरी चिंचवडकरांनो, ज्यावेळेस या शहरातली कारखानदारी बाहेर जायला लागली, बाहेर गेली, त्यावेळेस पवार साहेबांनी जनरल मोटर्सचा कारखाना, जेसीबीचा कारखाना, फियाटचा कारखाना, किती कारखाने आणले की माझ्या पुणे जिल्ह्यातल्या, माझ्या पुणे पिंपरी चिंचवड परिसरातल्या माझ्या मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाव्यात, माझ्या मराठवाड्यातल्या मुलांना मुलींना त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात, ह्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी केला आणि ह्याच्यातून इथलं सगळं चित्र बदलण्याचं काम केलं. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेच्या काळात कोणता कारखाना आला? त्या शिवसेनेच्या बद्दल तर काय बोलावं, इतकं खोटं बोलतात. अरे आम्ही ऐकलं, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेलो, 25 वर्ष आमची सडली. अरे सडली तर कुठे चिटकायला गेला तिकडे? 25 वर्ष सडली असं स्वतः उद्धव ठाकरेंजींनी सांगितलं ना. अजित पवार तर नाही ना बोलला. आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेला. राहुल गांधींनी सांगितलं चौकीदार चोर आहे आणि या पठ्ठ्यांनी सांगितलं पारेकरी चोर आहे. पारेकरी कोण? मधी तर म्हणले आता तिकडे चाललो अयोध्येला. म्हणलं कशाला? म्हणले तिथं कुंभकर्णाला जाग करायला निघालो. कुठला कुंभकर्ण? काही नाही, इथे एवढ्या गप्पा हाणायच्या आणि काहीतरी थातुरमातुर उत्तरं द्यायची. कधीतरी निवडणूक आली की प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं, मंदिर बांधायचं. तिथं रामालाही वर उचकी लागत असेल. काय झालं? निवडणूक आली वाटतं देशात, निवडणूक आली. खरंच खोटं नाही सांगत. ही अवस्था आहे. 4.5 वर्ष काय झोपा काढल्या? तुम्हाला रामाचं मंदिर बांधायचं तर कुणी अडवलं होतं? तुम्हाला बोलल्यावर राग येतो, परंतु तुमचे वडील जाऊन इतके वर्ष झाली. अरे तुम्हाला स्वतःच्या वडिलाचं स्मारक करता येत नाही, तिथं काय रामाचं मंदिर बांधणार आहे? अरे त्याला हिम्मत लागती, त्याला धमक लागती. हे येड्या गबाळाचं काम नाही. या गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी या निमित्ताने केला पाहिजे. आपल्याला सर्वांना निवडून आणण्याचं काम करायचं. त्याच्यामध्ये कुठेही रात्री एक दिवसा एक असं वागायचं नाही. आणि मॅच फिक्सिंग तर अजिबातच करायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात. त्याच्यामध्ये ही निवडणूक तुमच्या माझ्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढच्या पिढीचं काय होणार? मधी भारतीय जनता पक्षाचा आत्ताचे खासदार मगाशी उल्लेख कुणीतरी केला. ते म्हणले अहो हे परत आल्यानंतर पुढे निवडणुकाच घेणार नाही. आपण नाही सांगत. अहो शत्रुघ्न सिन्हा सारखा खामोश, त्याने भाजपचा राजीनामा दिला. काय खामोशाची वाट लावली? कुणाचं काही तिथं 2 लोकांचा कारभार चाललाय. मध्ये नितीन गडकरी म्हणले अहो माझ्या सरकारमध्ये मलाच काम करून देत नाही. स्वतः गडकरी म्हणतात. ही अवस्था काय? सुषमा स्वराज म्हणतात निवडणुकीला उभं राहायचं नाही. उमा भारती निवडणुकीला उभं राहत नाही. कशामुळं? या जगामध्ये हुकुमशाही चालत नाही, एकाधिकारशाही चालत नाही. हिटलरशाही चालली नाही, सद्दाम हुसेनचं काही चाललं नाही. त्याच्यामुळे कुणीच अहो संविधान बदलण्याची भाषा करता. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली. त्या घटनेचा, त्या कायद्याचा तुम्हाला मला प्रत्येकाला अभिमान आहे. जगामध्ये आपली घटना श्रेष्ठ आहे. जगात तुमचं माझं संविधान श्रेष्ठ आहे. आणि असं असताना तुम्ही संविधान बदलण्याची भाषा करताय.
काय चाललंय? अल्पसंख्याक समाज आज 12, 15, 20% जवळपास काही काही भागामध्ये तोही देशाच्या उभारणीमध्ये महत्वाचं काम करणारा समाज आहे. त्याच्याही बाबतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण करतात. हे महाराष्ट्र खपून घेणार नाही, हे आपण खपून घेणार नाही. म्हणून मित्रांनो, उद्याची निवडणूक फार महत्वाची आहे. माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे गट आणि अनेक आरपीआयचे बाकीचे गट, त्याचबरोबर राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी उभे केलेले चांगले जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं. आज माझी काय अवस्था झाली, बापाला पोराला मत द्या म्हणून सांगायची विनंती करायची वेळ आली. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ज्याने त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं असतं, ज्यांनी त्यांनी लोकांच्या मध्ये मिळून मिसळून काम करायचं असतं. सगळे लोक सारखे असतात, परंतु त्याच्यामध्ये पक्ष, संघटना, कार्यकर्ते संधी देण्याचं काम करत असतो. प्रत्येकाने ठरवायचं असतं मिळालेल्या संधीचा कसा उपयोग आपण करून घ्यायचा, हे प्रत्येक तरुणीने त्या ठिकाणी ठरवायचं असतं. अनुभवातनं माणूस शहाणा बनत असतो. मी पण सुरुवातीच्या काळामध्ये तसं बघितलं तर फार जरा कडक होतो, आता बराच माऊ झालेलो आहे. कधी कधी लोक म्हणतात, दादा पाहिलं